नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोतच, पण अर्थातच काल ज्या सगळ्यांना प्रतीक्षा होती त्या बातमीनं या बुलेटिनची सुरुवात करूया। भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर भारतात दाखल झाले। वाघा अटारी सीमेवरून रात्री 9:20 दरम्यान ते भारतात दाखल झाले। पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफ मध्ये कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर अभिनंदन यांनी भारतीय सीमेत प्रवेश केला। 2 दिवस ते पाकिस्तानच्या ताब्यात होते। अभिनंदन भारतात आल्यानंतर त्यांचं भारतीय अधिकाऱ्यांनी स्वागत केलं आणि त्यानंतर अभिनंदन अमृतसरला रवाना झाले। अमृतसर विमानतळावरून त्यांनी दिल्लीला आणण्यात आले। अभिनंदन पाकिस्तानच्या बॉर्डरवर दाखल होता। सगळ्यांच्या नजरा त्यांच्या दिशेने लागलेल्या होत्या। अभिनंदन यांना पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाहता सगळ्या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आलाय। यावेळी भारतीयांनी वाघा बॉर्डरवर जल्लोष केला। अभिनंदन भारतात परतल्यानंतर देशभरात आनंदोत्सव सुरू झालाय। कुठे फटाके, कुठे मिठाई वाटून देशवासियांनी जल्लोष साजरा केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विंग कमांडर अभिनंदन यांचं स्वागत केलं। अभिनंदन यांच्या धाडसाला देशाला अभिमान आहे, यांच्या धाडसाचा असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। अभिनंदन यांच्या स्वागतासाठी त्यांचे आईवडील आणि इतर नातेवाईक वाघा बॉर्डरवर उपस्थित होते। मुलाच्या धाडसानं आईवडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला होता। अभिनंदन यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। बॉर्डरवर भारतीयांनी देखील मोठी गर्दी केली होती। काल सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी मोठी गर्दी केलेली होती। अभिनंदन यांच्या स्वागताकरता वाघा बॉर्डरवर ढोल ताशांच्या गजरात नागरिक भांगडा करताना दिसले। यावेळी उपस्थितांनी भारताचा ध्वज हाती घेऊन भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागताकरता भारतीयांचा मोठा जनसागर या ठिकाणी उसळलेला होता। विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेचा भुवनेश्वरमध्ये आनंद साजरा करण्यात आलाय। यावेळी नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय। लखीमपूरमध्ये एका कलाकाराने अभिनंदन यांच्या भारतात परत येण्याच्या आनंदात शेंगदाण्यावर अभिनंदन यांचं चित्र रेखाटलंय आणि या कलाकाराने अभिनंदन यांना हे चित्र भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। बातमी रायपूरची। रायपूरमध्ये स्थानिकांचा उत्साह पाहायला मिळाला। अभिनंदन हे भारतात दाखल झाल्यानंतर आनंदात रायपूरमध्ये फटाके फोडण्यात आले। भोपाळमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नव्हतं। भोपाळमध्ये सुद्धा फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आलाय। यावेळी भारत माता की जयच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। देहरादूनमध्ये सुद्धा विंग कमांडर अभिनंदन यांच्या भारतात परत येण्याच्या आनंदात साजरा करण्यात आलेला उत्साह पाहायला मिळालाय। स्थानिकांनी फटाके फोडत आणि घोषणा देत आनंद व्यक्त केला। बंगळुरूमध्ये सुद्धा अभिनंदन वर्धमान यांच्या भारतात परत येण्याच्या आनंदात जल्लोष व्यक्त करण्यात आला। फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला। पुरीमध्ये सुदर्शन पटनायक यांनी वाळूचे शिल्प साकारात अभिनंदन यांचं स्वागत केलंय। यामध्ये वेलकम अभिनंदन असा संदेश देखील देण्यात आलाय। अमरावतीमध्ये एका कलाकाराने अभिनंदन यांचं एक अनोखं चित्र रेखाटलंय। अभिनंदन यांच्या शौर्याला सलामी देण्याकरता या कलाकाराने हे चित्र रेखाटलं। विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर हिंगोलीत जल्लोष व्यक्त करण्यात आलाय। हिंगोली शहरातील गांधी चौकात नागरिकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटत आनंद व्यक्त केला। एका बाजूला देशात अभिनंदन यांच्या सुटकेचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मात्र पाकच्या कुरापती सुरूच होत्या। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या बाबागंज भागात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये भारताचे 5 जवान शहीद झालेत तर 8 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। OIC या मुस्लिम बहुल देशांच्या संघटनेच्या परिषदेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नाव न घेता पाकिस्तानवर घणाघाती टीका केली। जर आपल्याला मानवतेला वाचवायचं असेल तर जे देश दहशतवादांना आश्रय देत आहेत आणि आर्थिक रसद पुरवतात त्या देशांना पाठिंबा देणं बंद केलं पाहिजे, अशा स्पष्ट शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकला खडसावलंय। केंद्र सरकार लवकरच हुर्रियतच्या नेत्यांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे। दहशतवादाला आळा घालण्याकरता सरकार मोठं पाऊल उचलण्याची चिन्ह आहे। क्वाडन निनाद मांडवगणे यांच्या नाशिकमध्ये गोदावरी तीरावर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अत्यंत शोकाकुल वातावरण यावेळी पाहायला मिळालंय। या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती। भारत माता की जय, शहीद निनाद मांडवगणे अमर रहे अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता।
शहीद निनाद मानवगडे यांची 2 वर्षांची चिमुकली आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना पाहून अनेक जण भावुक झाले. मुंबईवर 26/11 सारखा भीषण हल्ला झाला आणि यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायुदल एअर स्ट्राईक करण्यास सज्ज होतं. मात्र यूपीए सरकारनं त्यांना संमती दिली नाही. आम्ही मात्र उरी आणि पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा आणि शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. तसंच त्यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर निशाणा साधलाय. कन्याकुमारी या ठिकाणी झालेल्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच देश सेवेसाठी सतत झटणाऱ्या जवानांना मी वंदन करतो असं सुद्धा म्हटलंय. लोकसभा निवडणुकीआधी धनगर आरक्षणाचा प्रश्न काही मार्गी लागताना दिसत नाहीये आणि हाच मुद्दा धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना चांगलाच टोला हाणलाय. मतं दुसऱ्यांना देता आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मी सोडवावा अशी मागणी करता हे बरं नाही असं शरद पवार म्हणतात. अहमदनगर लोकसभेची जागा सोडण्यावरून राष्ट्रवादीत घोळ सध्या सुरू आहे. पवारांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचं अकलूजमध्ये काल जाहीर केलं. तर जयंत पाटील म्हणतायत हे वृत्त तथ्यही नाही. तसंच ट्विट करून त्यांनी या संबंधीचा खुलासा सुद्धा केलाय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे आणि मुंबईतल्या बीकेसीमध्ये रॅली पार पडली आहे. यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नोटबंदी, रोजगार, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलाय. मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधींनी मोदींची नक्कल सुद्धा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर बेरोजगारांसाठी काम करण्याबरोबरच झोपडपट्टीधारकांसाठी 500 स्क्वेअर फूट घर देऊ असं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय. मुंबईच्या बीकेसी मधल्या सभेत ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी महायुतीतील नाराज नेत्यांसाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे आहेत असं वक्तव्य केलं. काँग्रेस पक्षासोबत जे येतील त्यांचं स्वागतच असेल असंही ते म्हणतात. काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील सगळ्या गरीब नागरिकांना किमान उत्पन्न एवढी रक्कम त्यांच्या बँकेत जमा करण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. धुळ्यातील सभेत ते बोलत होते. काँग्रेसनं धुळ्यातील जाहीर सभेतून महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडलाय. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघात सुद्धा केलाय. मुंबई काँग्रेसमधील गटाबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मतभेद विसरून काम केलं तर आपण यशस्वी होऊ शकतो असा टोला मिलिंद देवराय यांनी नाव न घेता संजय निरुपम यांना लगावलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अमोल कोल्हे यांनी काल हातातलं शिवबंधन काढून मनगटावर घड्याळ बांधलाय. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जयंत पाटील, धनंजय मुंडे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. आगामी लोकसभेच्या निवडणुका या ठरलेल्या वेळातच होणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. या संदर्भात सगळ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केली असल्याचं निवडणूक आयोगानं जारी केलं. यावेळी निवडणूक आयोगानं ईव्हीएमवर सुद्धा खंत व्यक्त केली आहे. लखनौमध्ये 2 दिवस निवडणूक आयोगाची बैठक झाली आणि यात हे स्पष्टीकरण देण्यात आलंय. 3 महिन्यांनंतर पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यात. अनुदानित सिलेंडर ₹2.08 महागलेत, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ₹42.50 वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हे नवे दर कालपासूनच लागू झालेत आणि या नव्या दरानुसार अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत आता ₹493.32 गेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं पीएफ संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार पीएफ लागू करताना कंपन्या किमान पगारातून स्पेशल अलाउन्स वेगळा करू शकणार नाहीयेत. त्यामुळे जास्त पैसे पीएफमध्ये गुंतवले जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कंपन्यांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. पालघरला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे. या भूकंपाची तीव्रता 4.4 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. मागील काही महिन्यांपासून सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रायगड जिल्हा परिषदेचा पुढील आर्थिक वर्षासाठीचा 72 कोटी 34 लाख रुपयांचा अर्थ आणि बांधकाम समितीचं बजेट मंजूर करण्यात आलंय. यामध्ये दळणवळणाकरता सर्वाधिक 22 कोटी 71 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. बीड नगरपालिकेचा शहर विकासासाठी 322 कोटी 42 लाख 50 हजार रुपयांचा अर्थसंकल्प बहुमतानं मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकल्पात कोणत्याही प्रकल्पाची करवाढ न करता हा चालू वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय. पक्के रस्ते, स्वच्छता आणि पाणी या महत्त्वाच्या प्रश्नांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलंय. आष्टी उपसा सिंचन योजनेचं रखडलेलं काम त्वरित सुरू करून शेतीला पाणी मिळावं यासाठी मोडनिंब या शिवारातील कॅनलवरच शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं. सदर योजनेचं काम पूर्ण झाल्यास मोडनिंब, बैरागवाडी या भागातील 478 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आता येणार आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये महामार्ग निर्मितीची कामं वेगानं सुरू आहेत, मात्र पाणी टंचाईमुळे महामार्गाच्या कामाला अडथळा निर्माण होऊ लागला आहे। यवतमाळमधल्या दारव्हा तालुक्यातील भाणगाव या ठिकाणी 300 पेक्षा जास्त नागरिकांना कावीळची लागण झाली आहे, मात्र आरोग्य विभाग अजूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन लक्ष देण्याची मागणी केली आहे। भिवंडीमध्ये कृष्ण कॉम्प्लेक्स मधल्या सिगारेट एजन्सीचं कार्यालय फोडून लाख रुपयांच्या सिगारेटची चोरी करण्यात आली आहे। चोरांनी सीसीटीव्ही डीव्हीआर सुद्धा चोरून नेल्यानं आता चोरांना पकडण्याकरता पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। बारामतीतील पूनम बनकर यांचा एका अपघातात मृत्यू झाला। यामुळे पूनम यांच्या 13व्याच्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांनी मोफत हेल्मेट वाटून गावकऱ्यांना सुरक्षित प्रवास करण्याचा संदेश दिलाय। गावातील 70 जणांना यावेळी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आलंय। राज्यात 10वीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आणि यावेळी बारामतीमध्ये पहिल्याच पेपरच्या दिवशी 10वीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। जळगावमध्ये असोदा रेल्वे गेट जवळच्या शेतात दरोडेखोरांनी हैदोस घालत शेतातील सालदराला मारहाण करून विहिरीत टाकल्याचा प्रकार घडलाय। यामध्ये दौलत एकनाथ काळे यांचा मृत्यू झालाय। पोलिसांकडून या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे। अमरावतीमध्ये मोर्शी तालुक्यातल्या चारघड धरण प्रकल्पातील घरांचं पुनर्वसन करून त्यांना वाढीव मोबदला द्यावा या मागणीकरता तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। पंचायत समितीच्या सभापतींच्या नेतृत्वाखाली 400 महिला आणि पुरुष यांचं आमरण उपोषण सुरू आहे। बारामती आणि फलटण तालुक्याला वरदान ठरलेल्या नीरा नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालंय। याचा परिणाम शेतीवर आणि जनावरांवर मोठ्या प्रमाणावर होतोय। विविध कारखाने, कत्तलखाने, डेअरी प्लांटच्या मिश्रित पाण्यानं नदी प्रदूषित होते आणि त्यामुळे पाण्यावर असलेली शेती मात्र धोक्यात आली आहे। लातूर तहसील कार्यालयासमोर पाखर सांगवी या गावातील ग्रामस्थांनी पाण्याच्या मागणीकरता ठिय्या आंदोलन केलंय। पिण्याच्या पाण्याकरता टँकरची सोय नाहीये, तसंच पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे आणि यामुळे प्रशासनानं पिण्याच्या पाण्याची सोय करावी याकरता हे आंदोलन करण्यात आलंय। सोलापूर तालुका शासनानं दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला असला तरी गावात अद्यापही कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे मंद्रुप गावचे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। लवकरात लवकर पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला जातोय। मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीनं जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेअंतर्गत सेलू तालुक्यातील 17 गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। भिवंडी तालुक्यातल्या शेलार इथल्या शारदा विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि पेन देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। माजी विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला होता। बदलापूर रेल्वे स्थानकावरच्या होमप्लांटच्या कामाला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केलेल्या भाजपनं आयोजित केलेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवून विरोध करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। होमप्लांटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजपनं आयोजित केला आहे। धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याआधी धनगर बांधवांना दाखवण्याची मागणी आता करण्यात येते। जर सरकारनं असं केलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोनर यांनी दिलाय। बनावट कॉल सेंटर उघडकीस आणून लकी ड्रॉ आणि प्रोडक्ट सेलिंग करणाऱ्या सेंटरवर वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली आहे। या धाडीत दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि या कारवाईत 5,97,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगलीच्या दुष्काळी भागातील 42 गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता दुष्काळग्रस्तांनी पुढाकार घेतलेला आहे। शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून मेळसाळ योजनेचं काम करण्याचा निर्धार सुद्धा घेण्यात आलाय। जतच्या मंड्याळगळ यामध्ये पार पडलेल्या पाणी परिषदेत हा निर्णय घेण्यात आलाय। तसंच सरकारकडून परवानगीसाठी लढा देण्याचाही ठराव एकमतानं संमत करण्यात आलाय। 10वीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला सांगलीच्या कुमठे नजीक भीषण अपघात झाला। यामध्ये एक चालक ठार तर 5 विद्यार्थ्यांसह 9 जण गंभीर जखमी झालेत, तर दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे। तवेरा आणि छोटा हत्ती टेम्पो या गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला। जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। जालना औरंगाबाद महामार्गावरील नागेवाडी परिसरात लघुशंकेसाठी थांबलेल्या 2 दुचाकी स्वारांना 4 जणांच्या टोळक्यानं डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली आहे। मारहाण करून 1,70,000ची रोकड लंपास करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे।
भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय आणि त्यामुळे माघी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक चोख ठेवण्यात आली आहे। पदस्पर्श दर्शनासाठी विठ्ठल गाभाऱ्यात जाणाऱ्या भाविकांची कसून चौकशी आणि तपासणी केली जाते। माघी यात्रेसाठी पंढरपुरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून सुमारे 4 लाख भाविक पंढरीत दाखल होत असतात। यात्रेच्या बंदोबस्तासाठी यापूर्वी सुमारे 1100 पोलीस तैनात करण्यात आले। आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं पुलवामा इथल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत निधी संकलन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। याला लातूर शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। शहरातील अनेक उद्योजक, व्यापारी, नोकरदार या सगळ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिलाय। सांगलीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शेरानं आपल्याला पुरस्कार स्वरूपात मिळालेली 1 लाखाची रक्कम पुलवामामधील शहीद जवानांच्या कुटुंबांना समर्पित केली आहे। विज्ञान दिनानिमित्तानं मावळ तालुक्यातल्या विविध शाळा विद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शन आणि इतर स्पर्धात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत जिज्ञासू वृत्तीचं दर्शन घडवलं। या प्रदर्शनात 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता। या 600हून अधिक विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले आहेत। राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातल्या खोडदच्या जागतिक दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं। या प्रदर्शनात अनेक नामवंत संस्था, शाळा आणि अभियांत्रिकी विद्यालय सहभागी झाली आहेत। रंगाची मुक्त हस्ताना उधळण करत पुरंदर तालुक्यातील लोकदैवत असणाऱ्या वीरच्या श्रीनाथ मस्कोबा यांचा यात्रा संपन्न झालेली आहे। पालख्या काठ्यासमोरील छबिना आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीनं देऊळवाड्यात वीरश्री निर्माण करणारं वातावरण निर्माण झालं होतं। खोडद दुर्बीण प्रकल्पात विज्ञान दिनानिमित्तानं खगोलप्रेमींसाठी आकाश दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुण्यातील खगोल विश्व या संस्थेच्या वतीनं या दुर्बिणींची सोय करण्यात आली आहे। या निमित्तानं राशी, नक्षत्र, ग्रह, तारे या निमित्तानं खगोलप्रेमींना पाहण्याची संधी मिळेल। गोंदियामध्ये राज्यातील पहिली वड-पिंपळ, उंबर या झाडांची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे। अशा प्रकारे या झाडांची रोपवाटिका तयार करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे। मुर्दोली इथल्या रोपवाटिकेत 11,000हून अधिक वड, पिंपळ आणि उंबर या झाडाची रोपे आहेत।